वेळ न घेता आजच्या आमच्या सन्माननीय वक्ते सन्माननीय पास्टर सोलोमन जाधव साहेब आमच्यामध्ये आहे आणि मी त्यांना विनंती करतो की ते पुढे येतील. परत सुंदर अशी टाय लावलेली आहे त्यांनी आणि त्यामुळे प्रभूला धन्यवाद असो, कारण की मेड इन इंग्लंड टाय दिसतात मला सगळे त्यांच्याकडे. त्यांची एक नाही तर दोन मुली इंग्लंडमध्ये आहे आणि ते देखील विदेशांमध्ये अनेक वर्ष सेवा केल्यानंतर प्रभू महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जागतिक लेवलच्या ह्या सेवकाची सेवा आशीर्वादित करत असताना आज आमच्यामध्ये आहे. मागच्याच रविवारी ते येणार होते, परंतु आरोग्य एक आणि तब्येत ठीक नव्हती आणि ते आजारी होते. मला माहीत नव्हतं, मी तरी म्हटलं फाळक साहेब तुमच्याकडे बघून आम्हाला असं वाटत की तुम्ही नो म्हणतील, परंतु मिरवणूक देखील होती आणि अनेक अडचणी होत्या, तरी देखील पाळक साहेब माझ्यासाठी तयार झाले. नंतर सिस्टर निर्मळांचा फोन आला, म्हणलं पाळक साहेब इतकी जबरदस्ती नका करू आणि मग मी त्यांना म्हटलं सॉरी पाळक साहेब, काही हरकत नाही, तुम्हाला जेव्हा बरं वाटेल तेव्हा तुम्ही आम्हाला कळवा. आणि ख्रिस्ती मंडळी तुम्हाला प्रार्थनेमध्ये चालवत आहे आणि तुम्ही जेव्हा येतील तेव्हा परत आशीर्वाद घेऊन येतील. तर आशीर्वाद घ्यायला सर्व तयार आहात का? जोरात बोला, हो मी तयार आहे, हो मी तयार आहे. येशू रक्त जय. सन्माननीय सोलोमन पाळक साहेब. प्रेज गॉड, हालेलुया. प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तू चांगला आणि महान देव आहेस आणि तुझ्या कृपेबद्दल आम्ही आभार मानतो. तू आजच्या दिवशी या तुझ्या दासांच्या मध्ये दासींच्या मध्ये आम्हाला तू आणलंस की आम्ही सगळ्यांनी मिळून तुझं गौरव करावं आणि म्हणून ही वचनाची भाकर मोडण्यास सहाय्य कर. वरून येणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य आणि आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला दे. तुझ्या कृपेबद्दल, दयेबद्दल आभार मानतो. येशू आमचा तारणारा याच्या नावाने मागतो म्हणून तू. प्रेज गॉड. आणि पाळक साहेबांनी सांगितलं की मागच्या आठवड्यामध्ये मी आजारी होतो. खरंच मी आजारी होतो. कधी कधी आजार येतो आणि देव आम्हाला विसावा देतो, कारण आम्ही खूप गडबड करत असतो आणि देवाची इच्छा असते कधी कधी जरा थांबा, जरा विसावा पण घ्या. हालेलुया. त्या गडबडीमध्ये एका मित्राने फोन केला. म्हणलं अरे काय, असं समजलं की तू आजारी आहेस. म्हणे आता वय झालं. मी म्हटलं थांब, तिथंच थांब, मी आत्ताशी 24 आहे. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. मी माझं वय झालेलं नाही आहे, 64, पण माझं वय नाही झालेलं. हालेलुया. वय झालंय का? 120, 930, आमचं कुठं वय झालंय? हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आम्ही देवाचे लोक, आमचं वय नाही. तुम्ही सार्वकालिकतेसाठी तयार झालेला आहात. तुम्हाला एंड नाही. तुम्ही म्हणता अरे पृथ्वीवरचं आमचं जीवन थोडा काळ असतं, पण तुम्हाला वय आहे का? नाही, कारण तुम्ही वयासाठी तयार केलेला नाही आहात, तर वय न गिनण्यासाठी तयार केलेला आहात. प्रेज गॉड. तुम्ही सार्वकालिकतेसाठी तयार केलेला, तुम्ही सार्वकालिक आहात आणि म्हणून वय बी आमचं होत नाही. आमची पृथ्वीवरची ही धाव कंप्लीट करायची असते आम्हाला, कारण ही कंप्लीट केल्याशिवाय स्वर्गामध्ये जाता येत नाही. आणि म्हणून स्वर्गामध्ये जर जायचं असेल तर इथलं एक कंप्लीशन व्हायला पाहिजे. आणि म्हणून देवाची स्तुती करूया. आजच्या शास्त्र भागाकडे जाऊया. लुकाचं शुभवर्तमान 24वा अध्याय. लुकाचं शुभवर्तमान त्याचा 24वा अध्याय आणि त्याचं 25 ते 31 वचन. 25 ते 31 वचन. कदम भाऊ पुढे येतील आणि वाचून दाखवतील. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्ध व संदेष्टांनो, सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरणाऱ्यास मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे, ह्याचे अगत्य नव्हे काय? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणा विषयाची गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. मग ज्या गावाला ते जात होते
त्यांच्याजवळ आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखविला, परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्याबरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला. मग असे झाले की तो त्याचबरोबर जेवायस बसला असताना त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्याचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. हालेलुया. आणि इथं सांगितलेलं आहे, या वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्यांचे डोळे उघडले. त्यांचे काय उघडले? डोळे उघडले आणि येशू ख्रिस्त तिथनं अदृश्य झाले. येशू ख्रिस्त तिथनं अदृश्य झाले. आता परिस्थिती काय होती तर येशू ख्रिस्तांचं पुनरुत्थान झालेलं होतं. दोघ जण त्या रस्त्यावरती आमाऊस गावाच्या गावात चाललेले होते आणि त्यांच्या संगती ख्रिस्त आल्यानंतर संदेश पासून जे काय आहे ते त्यांनी समजून सांगितलं. आणि जे काही समजून सांगितलं तेव्हा ते एकमेकाला म्हणतात, अरे तो सांगत असताना आपल्या हृदयात काय होत होतं? उकळी फुटत होती. काय फुटत होती? उकळी फुटती. तुमच्या हृदयात कधी उकळी फुटती का? हॅलो. त्यांच्या हृदयात काय फुटत होती? उकळी फुटत होती. आणि नंतर काय झालं? भाकर मोडताना येशू ख्रिस्त त्यांचे काय पहिले उघडले? डोळे उघडले. त्यांचे डोळे उघडले आणि येशू ख्रिस्त अदृश्य झाले. आमचे ज्या वेळेस डोळे उघडतात त्यावेळेस येशू ख्रिस्त अदृश्य होतात. आणि ज्या वेळेस आमचे डोळे बंद असतात त्यावेळेस आम्ही संदेश त्यांच्या ग्रंथातल्या गोष्टी ऐकत असतो आणि आमचं हृदय जे ते काय होत असतं? उकळी फुटत असतं. म्हणा उकळी. उकळी. चहाची उकळी बघितली, पाण्याची उकळी बघितली, डाळीची उकळी बघितली, पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं आमच्या अंतकरणाची उकळी. हालेलुया. मनाच्या अंतकरणाची उकळी माणसाला तेव्हा फुटते ज्या वेळेस त्याच्या जवळ येशू ख्रिस्त असतो. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही येशू ख्रिस्त उठलेले आहेत, लोक घाबरलेले आहेत, यहुदी लोक त्यांना मारायला उठलेले, परिस्थिती भयंकर आहे, तुमचे डोळे बंद आहे, तुम्ही प्रार्थना करत आहेत, येशू ख्रिस्त तिथं आहेत, तुम्ही डोळे उघडत आहात आणि येशू ख्रिस्त अदृश्य होत आहेत. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये असं अनेकदा होतं. येशू ख्रिस्त आमची परिस्थिती आमच्या विरुद्ध असते आणि त्या परिस्थितीमध्ये त्या भीतीने आम्ही काय करत असतो तर घाबरून कुठेतरी चाललेलो असतो. दरवाजे खिडक्या बंद करून बसले होते आणि येशू ख्रिस्त आतमध्ये. परिस्थिती त्यांच्या विरुद्ध होती. ज्या वेळेस आमच्या विरुद्ध परिस्थिती असती, आता बघताय सगळीकडे परिस्थिती आपल्या संगती आहे का हो? अहो परिस्थिती आहे का संगती? नाही. आणि दुसरीकडे बघता की चमत्कार होतात. ते मुलगा थंड झाला म्हटले, काय झाला? आणि आता तो गरम आहे. हालेलुया. हॅलो. आता तो कसा आहे? गरम आहे. त्याचं कारण कोण? हॅलो. कारण कोण? प्रभू येशू. परिस्थिती त्यांच्या विरुद्ध होती. यहुदी लोक त्या लोकांना मारायला पेटलेले होते. घरदार बंद करून हे लोक बसत होते आणि दोघ जण येशू ख्रिस्त उठला म्हणून आमाऊस नावाच्या गावाकडे चाललेले होते. आणि मध्येच येशू ख्रिस्त येऊन त्यांना जे काही संदेश त्यांच्या ग्रंथामध्ये येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये लिहिलेला आहे ते समजून सांगत आहेत. काय करत आहेत? समजून सांगत आहेत. आणि ह्या संदेश त्यांच्या ग्रंथामध्ये अनेक लिहिलेल्या गोष्टी ज्या आहेत, ज्या येशू ख्रिस्तांनी त्यांना समजून सांगितल्या, त्यातला काही भाग मी तुम्हाला समजून सांगतो.
पूर्णपणे नाही, परंतु त्यातले काही टप्पे आणि कंपॅरिझन स्टडी हा जो आहे, कंपॅरिझन करणे एकमेकाशी, ह्याचा थोडासा त्यावेळेस आम्ही पुढच्या वेळेस आपल्या स्वर्गाच्या राज्याच्या विषयाकडे जाणारे नोट्स दिलेले आहेत. तुम्ही म्हणताल पाळक साहेब 7 शब्दावर बोलले, मधीच ते दुसरे शब्द. देवाचा आत्मा ज्याप्रमाणे चालवितो आणि जो मेसेज आजच्या दिवसासाठी देवाने तुमच्यासाठी ठेवलेला तोच डिलिव्हर होणार. नोट्स किती जरी दिले तर नोट्स डिलिव्हर होणार नाही. पण जो आजचा मेसेज तुमच्यासाठी आहे तो मी नोट्स जरी घेऊन आलो तरी पण मी वेगळंच बोलणार. का तर बोलणारा मी नसून तो बोलतो, कारण तशी प्रार्थना करतो, देवा मी नाही पण तू माझ्याद्वारे बोल. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून ह्या ज्या काही गोष्टी ज्या आहे मागच्या संदेशांच्या ग्रंथामध्ये लिहिलं, त्याच्या संगती कंपॅरिझनचा स्टडी बसवून आजचा परमेश्वराने दिलेला संदेश मी तुमच्यापर्यंत आणलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून आदाम जो होता पहिला, परमेश्वराने कोणाला घडवला? आदामाला घडवला. आणि आदामाला मातीचा घडवल्यावर आदामाला झोपवलं आणि त्याच्या कुशीमधनं कोण तयार झाली? हवाबाई तयार झाली. संदेश त्यांचे ग्रंथ आहेत. कोण तयार झाली? हवाबाई तयार झाली. पहिला आदाम आणि दुसरा आदाम कोण? येशू ख्रिस्त. दुसरा आदाम तयार झाला, तो पण क्रुसावरती काय झाला? झोपी गेला. तो काय झाला? क्रुसावरती झोपी गेला. आणि क्रुसावरती झोपी गेल्यानंतर त्यांच्या मधल्या एका शिपायाने त्याच्या कुशीमध्ये काय घातला? भाला घातला. गुड फ्रायडे मागच्या वेळेस आम्ही सेलिब्रेट केला. हालेलुया. त्याच्या कुशीमध्ये भाला घातला आणि कुशीमधनं जी जन्म झाला त्याला म्हणतात ही मंडळी. हालेलुया. त्याला काय म्हणतात? तर मंडळी. पहिल्या आदामामधनं हवाबाई आली तर दुसऱ्या आदामामधनं मंडळी आली. आणि ही मंडळी कशी आली? तर त्याच्या कुशीमधून पाणी आणि रक्त वाहिलं. हालेलुया. पाणी आणि रक्त वाहिलं तर काय वाहिलं? तर पाणी आणि रक्त. आणि ह्या मंडळांमध्ये कशाची गरज असते? तर पहिली गोष्ट म्हणजे पाणी, देवाचं वचन. मी जीवनाचं पाणी. तुम्ही सगळेजण जिवंत आहात? हॅलो. आम्ही सगळेजण जर जिवंत आहोत, जर तुमच्याकडे जर जीवन आहे, तर जीवनाला कशाची गरज आहे? तर जीवनाला आमच्या एका गोष्टीची गरज आहे आणि ती म्हणजे सार्वकालिकता. हालेलुया. कशाची गरज आहे? आदाम काय लॉस झाला होता? तर पुष्कळदा आम्हाला समजतं की आदाम मरण नाही पावला राव, फळ खाऊन. काय खाऊन? मरण नाही पावला. पण काय मरण पावलं? तर त्याच्यामधली सार्वकालिकता मरण पावलं. येशू ख्रिस्त दुसरा आदाम आला, जो कोणी त्याच्यावर विश्वास, त्याला नुसतं जीवन नाही. तिथं पुढं असं लिहिलेलं आहे की आदाम 930 वर्ष जगला. किती? मला 930. आदाम 930 वर्ष जगला. पण लाजारस भिकारी हा सार्वकालिक जीवनात गेला. तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असतील, सार्वकालिकतेमध्ये गेला. जीवन आहे पण सार्वकालिकतेचं नाही. आणि सार्वकालिकतेचं जीवन, कारण सार्वकालिकतेचा मृत्यू पण आहे. सार्वकालिकतेचा मृत्यू पण आहे. जे नरकात जातात ते सर्व काळासाठी मृत्यू पावतात. आदाम कशाला मृत्यू पावला होता? तर सार्वकालिकतेला. आणि येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये काय घेऊन आले असतील? तर येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये सार्वकालिकता घेऊन आले. आणि म्हणून
योहान 3:16 म्हणा सगळेजण. मोठ्याने. तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. जो कोणी विश्वास ठेवतो. 2 जण चालले होते. तिसरा येशू ख्रिस्त आला. त्यांनी संदेश त्यांचं शास्त्र समजून आम्हाला काय घ्यायचं आहे. तर तो एक आदाम होता. हा एक आदाम आहे. आणि तिसरा आदाम कोण आहे? हॅलो. तिसरा आदाम इथं बसलाय, तुम्ही आणि मी. की जे पहिल्या आदामामध्ये ज्यांनी मृत्यूचा स्वीकार केला, त्यांनी दुसऱ्या आदामामध्ये सार्वकालिक जीवनाचा स्वीकार केला. हालेलुया. आणि आज जगामध्ये जर गरज कशाची आहे, जगामध्ये जीवन आहे पण सार्वकालिक जीवन नाहीये. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणले, जो कोणी म्हणजे दुसरा कोणी जो विश्वास ठेवत नाही असा पण कोणतरी आहे. म्हणून जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवत. आम्ही एवढे वर्ष चर्चला येतो आणि विचार करून बघा आमचा विश्वास किती मोठा झाला. पण विश्वासाच्या बाबतीत मी बोलत नाहीये. आदाम भाऊंनी काय केलं तर काय खाल्लं? फळ खाल्लं. आता फळ हे जे आहे, हे फळ एक प्रकारचं आपलं काय आहे? अन्न आहे. काय आहे? अन्न आहे. एक प्रकारचं काय? अन्न आहे. संदेश त्यांच्या शास्त्राप्रमाणे त्यांनी काय खाल्लं? फळ खाल्लं. पुढं एसाव आला. कोण आला? एसाव. तो म्हणला मला भूक लागलेली आहे. आदाम भाऊंनी आपला सगळा हक्क कोणाला विकला? सैतानाला. ज्येष्ठपण, मोठेपण, हे सगळं पृथ्वी हँडल करायची जे दिलेलं होतं ते सगळं फळ खाऊन आज्ञा मोडून, म्हणजे अन्नासाठी त्यांनी काय विकला? हक्क विकला. एसावानी काय केलं? कशासाठी? अन्न, डाळीचं पाणी. म्हणला काय करतो? मला भूक लागलेली आहे, मला काय कर? ते लाल डाळीचं पाणी दे आणि माझा मोठेपणाचा हक्क तू घे. येशू ख्रिस्त या जगामध्ये आले. येशू ख्रिस्त आल्यानंतर त्यांना पण भूक लागली. त्यांनी उपवास केलेले आणि भूक लागल्यानंतर सैतान त्यांच्याकडे आला आणि म्हटलं या धोंड्याचे भाकर कर. मोह कशाचा आहे? अन्न. तुम्ही काम धंदे कशासाठी करता? अन्न. आमचं सर्व जी काय धावपळ आहे ही कशासाठी आहे? अन्नासाठी. पण काही वेळेस हे अन्न सैतान हातामध्ये पकडून आम्हाला ब्लॅकमेल करतो आणि आम्ही म्हणतो पहिलं अन्न द्यावं. म्हणणं पहिलं काय द्या? अन्न द्या. आम्ही कुठे कशाही वेळेस कोणाच्या इथं पंक्तीला जाऊन बसतो. कशाची पंगत आहे, काय आहे, कशाचं जेवण आहे, नाही जायचं आपलं खायचं. अहो ते कशाचं आहे काय माहिती नाही, आम्हाला जेवण पाहिजे. हक्क विकणे. मी ह्या जगामध्ये काय खात आहे? मी ह्या जगामध्ये काय खात आहे? मग जसं शरीर खात तसं आत्मा पण. आत्म्याला पण आत्मिक अन्नाची गरज आहे. आणि मग मी सार्वकालिकतेसाठी काय मिळवत आहे? 2 जण चाललेले. आम्ही पण आमच्या जीवनामध्ये कुठं चाललेलो आहे? स्वर्गाच्या वाटेवर. आम्ही पण त्या गावाकडे निघालेलो आहोत. आणि वाटेवर तुमच्या संगती कोण येतंय? येशू ख्रिस्त येते. दर रविवारी येतो. तुम्ही चर्चला येताय ह्याच्या बाबतीत सैतानाला काय ऑब्जेक्शन आहे का? हॅलो. नाहीये. तो म्हणतो चर्चला जायचंय, जावा. चर्च मध्ये मेसेज ऐकला त्याला काय ऑब्जेक्शन आहे का?
तो म्हणतो चर्च मध्ये गेला ऑब्जेक्शन नाही, काय नाही, तू बसला. पण एक गोष्ट कर, काय, इथून जाताना हे वचन किंवा ख्रिस्त घेऊन जाऊ नकोस. तू चर्चला आला, प्रॉब्लेम नाही, तू गाणे गायले, टाळ्या वाजवल्या, म्युझिक वाजवलं, सगळं काय केलं. इथं काय हे भाऊ आपले चव्हाण, धाकटे चव्हाण, शूटिंग बिटिंग काढली, सगळं काय केलं, पण काय घेऊन जाऊ नको. हॅलो, ख्रिस्त घेऊन जाऊ नको. वचन मात्र इथं सोड. वचन तुझ्या संगती जायला नको, कारण हे वचन तुमच्या जीवनामध्ये जिवंत पाण्याचे झरे तयार करतील. हालेलुया. 1978 मध्ये हा झरा माझ्याकडे आला आणि ह्या झऱ्याला मी घेतलं आणि तिथून पुढे उफळत्या पाण्याच्या नद्या व्हायला लागल्या. लोक म्हणाले, या जरा आमच्याकडे, या जरा आमच्याकडे. जरा बरं वाटलं, जरा ऐकायला वाटलं. थँक्यू व्हेरी मच पाळक साहेब. पाळक साहेबांचे पण आभार मानतो, कारण पाळक साहेबांनी गुड फ्रायडेला मला औरंगाबादला पाठवलं. तिकडे जावं पाळक साहेब, बघा ते पाळक कॉन्टॅक्ट करतील. गेलो, प्रिचिंग वगैरे केलं. त्यांनी टेस्ट घेतली, म्हटले पुढच्या 4थ्या रविवारी आमच्याकडे परत या. दुसरा रविवार इकडं तर 4था रविवार तिकडं. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आपण जिथं जाताल त्या जीवनाचं उफळतं पाणी जर तुमच्यामध्ये आहे तर लोक टेस्ट घेतील तेव्हा तुम्हाला बोलवणार. आणि असे पण लोक आहेत, टेस्ट गेल्यानंतर म्हणतील परत याला बोलवू नका. हालेलुया. असे पण लोक आहेत. आम्हाला लोकांशी काही करायचं नाही, आम्हाला उफळत्या जीवनाच्या पाण्याची फक्त चव द्यायची. मी इथं काय करत आहे तर हे जे वचन आहे हे फक्त तुमच्या समोर ठेवत आहे. माझं काम फक्त वचन ठेवायचं. सार्वकालिकतेमध्ये जायचं का नाही हे कोणाचं काम आहे? पहिला आदाम, दुसरा आदाम. आणि दुसऱ्या आदामामध्ये पहिला पापात मेलेलो तुम्ही आणि आम्ही, हे तिसरे आदाम त्याच्यामध्ये जुळले जातात नवीन करून. आणि म्हणून ते जुने ते होऊन गेलं. जुनं ते काय झालं? होऊन गेलंय. आता ते सर्व नवीन करण्यात आलेलं आहे. म्हणा मी नवीन आहे. अहो म्हणजे मी हो, तुम्ही कुठं तुम्हाला म्हणताय? मी कोण आहे? नवीन आहे. म्हणा नवीन आहे. अहो म्हणा की नवीन आहे. अरे हे कसलं नवीन आहे? म्हणा नवीन आहे. आता तरी की जुनेच आहेत सगळे. म्हणा नवीन आहे. मी नवीन आहे. मी कसा आहे? मी नवीन आहे. मी नवीन आहे आणि मी नवीन आहे आणि मी नवीन आहे आणि मी नवीन आहे. एक दिवस येशू ख्रिस्त येईल आणि त्याच्या समोर तुम्ही पूर्णपणे नवीन असाल, कारण तुम्ही रोज काय म्हणता? मी कोण आहे? नवीन आहे. मी नवीन आहे. जुनं ते होऊन गेलं. आणि म्हणून येशू ख्रिस्तांनी सांगितलं, हे बापा यांना काय कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता? आम्हाला काय समजतं आम्ही म्हणतो का हरकत नाही, मी तुम्हाला क्षमा करतो आणि 10 वेळेस त्याची आठवण करतो. मागच्या वेळेस तुम्ही तसं केलं होतं बरोबर. क्षमा काय केलेली आहे? आम्ही फॉरगिव्ह करतो. आम्ही काय करतो? फॉरगिव्ह करतो, पण फॉरगेट होत नाही. आम्ही विसरू शकत नाही. आम्ही त्याच्यावर, तुम्ही देवामध्ये असा, तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे बघणार नाही. तुमची रनिंग तुम्ही कायम ठेवणार, कारण तुम्हाला माहिती आहे की जगातल्या सगळ्या गोष्टीपेक्षा तुम्हाला ज्या गावाकडे जायचं आहे ते गाव महत्वाचं आहे. हालेलुया. तुम्ही वाटेवर निघालेला आहात. तुम्ही चालत आहात त्या ख्रिस्ताच्या स्वर्गीय दाराकडे. काही जण गेले तिथं. देव म्हणला अरे आतमध्ये ये. तो म्हणला नाही. म्हणला स्वर्गाच्या किल्ल्या तुझ्याकडे दिलेल्या आहेत, ओजस दिल्यात का नाही?
दिलेले आहेत. एक चावी त्याच्याकडे आहे. कशाची? ओजस प्रोडक्शन. सगळ्यांनी बघा, एक चावी त्याच्याकडे दिली. स्वर्गाचं राज्य बघायचं का? ओजस प्रोडक्शन. ठिश, खलास. सगळ्यांनी बघितलं, अरे बापरे, देवाच्या बाबतीमधलं. एक स्वर्गाची चावी म्युझिक वाजवणाऱ्याकडे दिली. त्यांनी म्युझिक वाजवलं, सगळ्यांनी उपकार स्तुती केली, देव गौरविला. दुसरी स्वर्गाची चावी. पण काय काय लोकांची परिस्थिती अशी झालेली आहे की त्या नगराकडे निघालेले आहेत, येशू ख्रिस्त आहे आणि ते तिथंच प्रार्थना करत होते, येशूच्या नावाने दार उघड. अरे येशू ख्रिस्त दार चावी दिली बाळा, त्या ओजस सारखं फिरव की जरा. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आमच्या हातामध्ये चाव्या आहेत स्वर्गाच्या राज्याच्या. या मंडळीमध्ये कशा उघडायच्या आणि त्या स्वर्गाच्या राज्याकडे तुम्हाला कसं जायचं हे ठरवायचं तुम्ही. त्या सार्वकालिकतेमध्ये जायचंय का नाही, निघालेले. आणि म्हणून आदामानी फळ खाल्लं, यासा भाऊनी डाळ खाल्ली, पण येशू ख्रिस्तांनी दगडाच्या भाकरी बनवल्या नाहीत. हालेलुया. संदेश त्यांच्या शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या ह्या होत्या आणि ह्या तो समजून सांगत होता. त्यांचे डोळे उघडले आणि कोण गेला? आज तुमचे डोळे काय झालेले आहेत? उघडलेत. मग येशू दिसतोय का? हॅलो, अरे काय तरी बोला. नाही दिसत, नाही दिसत. का? तर तुमचे डोळे काय झालेले आहेत. आणि मध्येच जर तुम्ही तुमचे डोळे जर बंद केले, काय केले, तर पाळक साहेब तुमच्यावर येऊन प्रभूची प्रार्थना करून टाकतील. म्हणून डोळे बंद करू नका. हालेलुया. आत्मिक डोळे उघडे ठेवा, जगिक डोळे बंद करा. म्हणजे तुमच्या हातामध्ये येशूनी मोडलेली भाकर पडेल. म्हणा की आमेन. अरे मोठ्याने म्हणा रे बाबा. प्रेज गॉड. हालेलुया. आणि म्हणून मोह जो आहे ह्या शरीराच्या वासना आणि भावना आहेत. आणि त्या जेव्हा पेटतात, त्या जेव्हा आग लावतात. पापी कोण नाही हो. माझ्यापासून इथं बाळासाहेबांपासून सगळेजण आम्ही पापी आहोत. सर्वांनी पाप केलं आणि ते, पण येशूच्या नावाने आम्ही देवाच्या गौरवामध्ये आलेलो आहोत. हालेलुया. ते देवाच्या गौरवाला अंतरले, कारण पाप केलं, पण पापाची क्षमा येशू ख्रिस्त या जगामध्ये घेऊन आले. आणि म्हणून आज लोक पापामुळं मरत नाहीत. त्यांचा नाश पापानी होत, तर पापाची क्षमा न मागण्याने होतो. कारण पापाची, हे पाप शुद्ध होण्यासाठी औषध जगात आलेलं आहे. आणि ते कारण कुठलं औषध आहे? येशूचं रक्त. ते रक्त आमच्या पापांची काय करतं? क्षमा करतं. पण ते रक्त जर आम्ही घेतलं नाही तर आमच्या पापांची क्षमा होईल का? नाही. आणि म्हणून लोकांचा नाश पापामुळं होत नाही, तर पापांची क्षमा न मागितल्यामुळं होतो. नोहा, आदामानंतर कोण? नोहा. नोहा भाऊनी तारू केलं, पाऊस आला, तारू काय केलं? पाण्याच्या वरती गेलं. आणि सगळे लोक आजूबाजूनी म्हणायला लागले, भाऊ मला घे ना आतमध्ये. हॅलो, काय म्हणायला लागले? नोहा भाऊ, ब्रदर, मी तुमची मस्करी केली, पण मला आतमध्ये घ्या ना. सगळ्या बाजूनी दरवाजे काय झालेले होते? बंद झाले. 10 कुमारिकेचा दृष्टांत, 5 शहाण्या 5 मूर्ख. दार काय झालेले? बंद झाले. अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा, कारण मार्ग हा सुकुड आहे, छोटा आहे आणि कठीण आहे. रुंद दरवाजाने मोठा मार्ग आहे. मी कुठल्या मार्गात चालत आहे? ज्या वेळेस देव तुम्हाला उंच करल, त्यावेळेस सगळे लोक आजूबाजूनी ओरडतील. काय करतील? ओरडतील. येशू ख्रिस्ताला जेव्हा उंच करण्यात आले, आजूबाजूला सगळे लोक काय करत होते?
ओरडत होते. जसा मोशेनी अरण्यात सर्प उंच केला, तसं मनुष्याच्या पुत्राला उंच करण्यात येईल. तुम्ही जेव्हा उंच केले जाता, आजूबाजूचे लोक ओरडतात. आपल्या आजूबाजूला सगळीकडे ओरडत चाललेली आहे, पण तुम्हाला देव काय करत आहे? उंच करत आहे. आणि म्हणून तुम्ही इथे येऊन साक्ष देत आहात. कारण तुम्ही अम्माऊस नावाच्या गावाकडे नाही, तर स्वर्गाच्या गावाकडे निघालेले आहात. आणि त्या वाटेवर प्रत्येक रविवारी देवाचे सेवक येऊन तुम्हाला काय करतात? संदेश शास्त्र समजावून सांगतात. आणि महिन्यातनं एकदा येशू ख्रिस्ताची भाकर तुम्हाला खायला मिळती. आणि तुमच्यापासनं येशू ख्रिस्त काय होतात? अदृश्य होतात. आणि मग आम्ही समस्या प्रॉब्लेम मध्ये म्हणतो, अरे देव कुठे? कोण कुठे? देव कुठे? देव कुठे असतो? अदृश्य झालेला असतो. देव कुठे असतो? अदृश्य झाला असतो. अरे देव कुठे? मग मला असा प्रश्न पडतो की तुमचा विश्वास कुठे? हालेलुया. अरे तो म्हणतो माझं नाव इम्मानुएल. अरे मी तुमच्या संगतीच आहे. अमाऊस गावात चाला, यरूशलेम मध्ये चाला, क्रूसाकडे चाला, स्वर्गाकडे चाला. मी मात्र तुमच्या. त्याचं नाव काय? इम्मानुएल. आम्हा सानिध्य देव. मग देव जर माझ्या संगती आहे, मी आहे असा कोण कोण विश्वास ठेवतोय? मी आहे, मी आहे, मी म्हणजे सॉलोमन इथं आहे असा कोण कोण विश्वास ठेवतं? अरे बापरे, बरेच जण नाही ठेवत. मग तुम्हाला काय दिसतंय? हॅलो, तुम्ही विश्वास ठेवता मी आहे कारण मी बोलत आहे, मी दिसत आहे. हालेलुया. पण मी इथनं जाऊन कुठेतरी लपून बसल, मग तुम्ही विश्वास ठेवताल का? नाही. मग न दिसणाऱ्या गोष्टी विषयीचा भरोसा त्यालाच म्हणतात विश्वास. तो अदृश्य जरी झाला तरी पण तो इम्मानुएल, आमच्या सानिध्य कोण आहे? देव. मग आजारात असा, संकटात असा, पैशात असा किंवा विमानात असा, तुमच्या सानिध्य देव आहे. कारण ज्या वेळेस तुम्ही घाबरलेले असता, दरवाजे बंद केलेले असतात, येशू ख्रिस्त आतमध्ये येऊन उभा राहतात. अरे भाकर खायला द्या. काय बघितलं पाहिजे? अरे भूत आहे का काय? जेव्हा देव आम्हाला दिसतो तेव्हा आम्हाला कोण दिसतो? भूत. आम्हाला काय दिसतं? भूत. अरे देवच आहे का? कारण आमचा विश्वास बसत नाही. पेत्राने जेव्हा पाण्यावर चालताना बघितलं, ते सगळे शिष्य काय म्हटले? कोण आहे? भूत आहे. पहिला आम्हाला कोण दिसतो? भूत. आणि नंतर दिसतो येशू ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. पहिला आम्हाला कोण दिसतो? भूत. कारण आम्ही एवढं घाबरलेलो असतो की देवाला सुद्धा आम्ही काय करतो? आमचा विश्वास, आम्ही इथं दिलेली साक्ष, गायलेलं गाणं, सगळं आम्ही विसरून जातो. आणि पहिलं काय म्हणतो? अरे येशू ख्रिस्त म्हण की रे, ते पळून जाईल. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. एक दिवस एक माणूस भूत काढून आला. काय सांगायचं? म्हटलं काय रे, काय झालं? अहो काय सांगायचं, त्या माणसाच्या अंगात असला मोठा भूत. मग आम्ही किती वेळ विचारतो, तुझं नाव काय, तुझं नाव काय, कुठून आलास? अरे बाबा, तू पवित्र शास्त्र वाचलं का रे? ते कुठनं येतात तुला माहिती असणार. अरे त्यांचे नाव काय हे तुला माहिती असणार. तुझं काम आहे येशूच्या नावाने धमकावानी चालायला. तो झाडावरनं आला का गल्लीतनं आला, मला काय करायचं? तुझा नरकात, तुझी जागा तिथे. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड.
म्हणून भूत काढताना किंवा भूताच्यासाठी किंवा अशुद्ध आत्म्यासाठी प्रार्थना करताना कुठून आलास हा प्रश्न तुम्ही केला की तो सैतान समजतो याला ज्ञान नाहीये. पण तुम्ही म्हटलं येशूच्या नावाने चालू लाग, येशूच्या नावाने चालू लाग. तुमचं काम फक्त तुमची ऑथॉरिटी वापरायचंय. पण आम्ही ऑथॉरिटीच्या पलीकडे जातो. अमाऊस गावाच्या नगराच्या त्या गावाच्या रस्त्यावर हे चाललेले असताना हे ऐकत असताना त्यांच्या हृदयामध्ये काय फुटल्या? उकळ्या फुटल्या. त्यांच्या हृदयात काय फुटल्या? उकळ्या फुटल्या. आमच्या अनेकदा फुटलेल्या उकळ्या संत होऊन जातात. काय होतात? संत होऊन जातात. मग कुठला तरी प्रिचर देव परत पाठवतो, परत आम्हाला उकळी फुटते. थोड्या वेळाने परत घरी जाऊस तोपर्यंत संत होती. म्हणून तुम्हाला सांगितलं की जाताना काय घेऊन जावा? येशू घेऊन जावा. सैतान तुम्हाला घाबरेल. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून जसं नोहा, आता अब्रामाच्या बाबतीमध्ये थोडंसं बघूया. अब्रामाने काय केलं? आपल्या पित्याचं घर सोडलं. अब्रामाने काय केलं? पित्याचं घर सोडलं. येशू ख्रिस्ताने काय केलं? पित्याचं घर सोडलं. काय सोडलं? अब्रामाने काय सोडलं? पित्याचं घर सोडलं, तो निघाला. येशू ख्रिस्ताने काय केलं? पित्याचं घर सोडलं. आम्ही ज्या वेळेस पित्याचं घर सोडतो आणि बाहेर जाऊन रस्त्यावर येशू ख्रिस्त गाजवतो, त्यावेळेस काय होतं? तर त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये तो प्रॉमिस पुत्र तयार होतो. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. त्यांनी पित्याचं घर सोडलं. पुष्कळदा लोक येतात आणि इथंच बसून असतात. 40 वर्ष झाले आणि 30 वर्ष झाले तरी इथंच. पण आम्हाला काय करायचंय? पित्याचं घर सोडून जरा बाहेर पण जायचंय. कुठं जायचंय? प्रॉमिस लँड कडे. प्रॉमिस लँडची तयारी कशी करताल? तर जाऊन, बाबा येशू ख्रिस्त माहिती का तुला? माहितीये? कुणी सांगितलं? मीच सांगितलं. हो, प्रेज गॉड. यांनी डबल सेंचुरी मारली. येशू ख्रिस्त माहितीये का? विचारा. XYZ काल माझ्या संगती कामावर एका ठिकाणी बोलत होते आणि त्यांना मी हे सगळं समजून सांगितलं. म्हणलं थँक गॉड, आजचा आहे आत्मा, आजचा आत्मा. त्याला सगळं नाही, ते म्हणलं ते असं आहे. तू काही पण कर, पण मी जे सांगितलेलं ते सत्य आहे. हालेलुया. आणि सत्य काय करल? तर तुम्हाला सेपरेट करल, जगापासनं वेगळं करल. तुमच्यावर अन्याय होणार, अत्याचार होणार, तुमची छळवणूक होणार. बघा मोठं उदाहरण, मणिपूर. पावसामध्ये घरदार जळालेले, लेकरं बाळ जळालेले, गुडघ्यावर पावसात प्रार्थना करतात. आणि आमच्या इथं फॅन लावलेले आहेत, चांगले टेबल आहेत, पण माणसं येत नाहीत. बघा, आम्ही जेव्हा चर्चला निघतो तेव्हा आम्ही एक गोष्ट करतो. आम्ही कधीच म्हणत नाही आमच्या घरच्यांना सगळ्यांना चला चर्चला. माझं झालं, पटकीने बायबल घेतो, बरं तुम्ही या मागणं, मी जातो. रॉंग. सगळ्यात मोठी चूक. घरातनं पहिलं सगळ्यांना बाहेर काढा. पहिले मेंढरा हाका, त्याच्या मागं मग मेंढपाळ चालला. हालेलुया. त्यांना मंदिरामध्ये घेऊन या. अब्रामानी पित्याचं घर सोडलं, येशू ख्रिस्तानी त्याचा स्वर्ग सोडला. मी काय येशू ख्रिस्तासाठी सोडले? मी येशू ख्रिस्तासाठी काय सोडत आहे? एक टायमाचं जेवण. त्यांनी फळ खाल्लं, ते पण अन्न. यासा भाऊनी फळ खाल्लं, अन्न का? ती डाळ प्याला, ते पण अन्न. दोघांनी हक्क विकले. येशू ख्रिस्त आले, भाकर बनवली नाही, आणि भाकर बनवली नाही म्हणून तो हक्क आज आमच्याकडे. जे आदामानी गमावलं ते येशू ख्रिस्तांनी
कमवून आमच्याकडे दिलं, आता मी ते किती लोकांना बाहेर जाऊन वाटतो, मी माझं घर सोडतो का? प्रश्न आहे, जीवनाचा प्रश्न, 1,00,000 रुपयांचा प्रश्न. मी माझा एरिया, त्या एरियात कोण जाणार बाबा, तिथं येशू ख्रिस्त सांगा, काय कसं काय सांगता राहू तुम्ही? जावा, खावा, अन्न नाही फटके खावा. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. मार खावा, तुम्हाला कोणी डाळ देणार नाही, कोणी तुम्हाला झाडाचं फळ देणार नाही. पण नोहासारखं जेव्हा तुम्ही उंच करताल, आजूबाजूचे लोक ओरडतील. आज येशू ख्रिस्त ह्या देशामध्ये उंच होत राहिला, आजूबाजू सगळीकडे गलगलाट सुरू झाला. येशू ख्रिस्त उंच उंच होतोय. तिथं मृत्यूपासून सोटावं म्हणून नोहाच्या तिथं ओरडत होते, आम्हाला आतमध्ये घे. वरासाठी 5 मूर्ख कुमारिका दरवाजा वाजवत उभा राहिले. का तर त्यांना लग्न करून घ्यायची इच्छा होती. पण पुष्कळदा आम्हाला स्वर्गात जाण्याची इच्छा आहे, पण स्वर्गासाठी काय गोष्टी करायच्या त्याची इच्छा नाही. आणि आज जर काय करताल तर तुमची इच्छा काय करताल तर जागवताल. अब्रामाला एकुलता एक पुत्र होता. एकुलता एक पुत्र होता का अब्रामाला? हॅलो, एकुलता एक पुत्र होता. उत्पत्तीचं पुस्तक 18वा अध्याय 9 आणि 13 वचन बघा. हा, एक मिनिट 22:7 बघा. 22:7. हा, 1 आणि 2 वाचा. 22:1-2. तुझा एकुलता एक प्रिय पुत्र. आता हेच वाक्य येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये पण वापरलं. त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र. काय कर तर म्हणलं अर्पण कर. काय कर? अर्पण कर. आता बघा, तुम्ही हे लक्षामध्ये ठेवा. एकुलता एक पुत्र काय करायला लावलेला आहे? अर्पण करायला लावला. येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र, त्याचं पण काय करण्यात आलं? अर्पण करण्यात आलं. पण संदेश त्यांच्या शास्त्रामध्ये जे काय लिहिलेलं आहे त्याचं प्रॅक्टिकल पुढं होणार होतं. आता प्रॅक्टिकल काय होणार? कुठला अर्पण कर? होम अर्पण. अन्नार्पण नाही, पापार्पण नाही, दोषार्पण नाही. काय? होम अर्पण. आणि माग काही आठवड्यापूर्वी मी होमार्पण शिकवलं होतं. होमार्पण कर म्हटलं. कुठला अर्पण कर? होम अर्पण कर. ज्या वेळेस अब्राम त्याला घेऊन निघाला त्यावेळेस अंदाजे गणिताप्रमाणे कमीत कमी इसाक 30 वर्षाचा असला. किती? एका प्रिचरने सांगितलं तो 10-12 वर्षाचा कावळा मुलगा होता. अरा. त्याचा जन्म, अब्रामाचा वय, साराबाईचं वय, आणि नंतर मोर्या पर्वताकडं जाण्याची त्यांची वाटचाल, हे सगळे गणित जर बसवले तर 25 ते 30 वर्षाचा तो इसाक त्यावेळेस होता. म्हणजे तो साधा पुरुष होता का? अब्राम आणि ज्यावेळेस त्याचे हात आणि पाय बांधले असतील अर्पणासाठी, त्यावेळेस तो त्याला विरोध करू शकत होता. त्यांनी विरोध केला नाही.
कारण तो बापाच्या आज्ञेत होता. येशू ख्रिस्तानी हा प्याला मध पासून ढळून जाऊ दे, पण माझी इच्छा नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे. आणि म्हणून ह्या संदेश शास्त्रांमधले हे जे गणित आहेत ना, हे आम्ही समजलो. मग आम्हाला समजतं की अम्माऊस नावाच्या गावाकडे जाताना येशू ख्रिस्तानी त्यांना काय सांगितलं. अजून खूप आहे. प्रत्येक वचनन प्रत्येक त्या अध्यायाचे सारांश घेतले तर प्रत्येक नवीन करिअरामध्ये पूर्ण होताना दिसतात. ज्या वेळेस त्यांनी होमार्पणासाठी इसाकाला कुठे ठेवलं? वेदीवर ठेवलं. त्याला वेदीवर ठेवलं आणि वेदीवर ठेवल्यानंतर त्यांनी काय काढला? सुरा काढला. देव काय म्हणाला? थांब. मागे येडका जाळीमध्ये फसलेला आहे, त्याला घे, त्याला मार. कशाचं दर्शक आहे? येशू ख्रिस्ताच्या क्रुसिफिकेशन. येशू ख्रिस्ताच्या क्रुसिफिकेशन. तुमचे आणि माझे हातपाय पापाने बांधलेले होते आणि आम्हाला ठेवण्यात आलेलं होतं. आणि परमेश्वराने बापानी काय उघडला? सुरा. मागे पहा. सोड सोड अब्राहम, मारू नको इसाका, जाळीमध्ये अडकिलेला मागे पहा येडका, जाळीमध्ये अडकिलेला मागे पहा येडका. सोड सोड अब्राहम, मारू नको इसाका. जाळीमध्ये कोण अडकलाय? येडका अडकवलेला आहे, याला सोड. आणि तशीच आमची परिस्थिती होती. संदेश शास्त्र आम्हाला हे समजून सांगतं की तुम्ही आणि मी हातपाय बांधलेल्या परिस्थितीत त्या होमार्पणासाठी मारले जाणार होता. पण परमेश्वराची योजना, पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म झाला आणि तो तुमच्या आणि माझ्या जागी मारण्यात आला. हालेलुया. येशू ख्रिस्त या जगामध्ये आले. त्यांनी तुमची आणि माझी सुटका केली. आणि तिथं कोण अर्पला गेला? येडका. रोमकरासपत्र 12 अध्याय त्याचं पहिलं वचन बघ. काय समर्पित करताल? हा, आपली शरीर. इथे हे नाही सांगितलं आपला आत्मा. काय? शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असा काय करा? यज्ञ करा. त्यांनी यज्ञ केलाय. पहिला आदामानी हक्क विकला, येसाव भाऊंनी हक्क विकला, येशू ख्रिस्त आले, हक्क मिळवून दिला. पहिला इसाकाचा यज्ञ झाला, काढण्यात आलं दर्शक येशू ख्रिस्ताचं. येशू ख्रिस्त आले, त्यांनी प्राण अर्पण केला आणि काय केलं? आम्हाला बाजलं केलं. आणि पाऊल भाऊंनी पवित्र आत्म्याच्या द्वारे लिहिलं की तुम्ही तुमच्या शरीराचा जिवंत, पवित्र व ग्रहणीय असा काय करा? प्रोसिजर संदेशांच्या शास्त्राप्रमाणेच. पण आज तुम्हाला काय करायचं आहे? तर यज्ञ करायचा. आणि कशाचा? तर आमच्या शरीराचा. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून अब्रामाचा जो पुत्र होता इसाक, त्याचा चमत्कारिक रीतीने काय झाला? जन्म झाला. येशू ख्रिस्ताचा पण कुमारीच्या पोटी जन्म झाला. चमत्कार आहे. हालेलुया. चमत्कारिक रीतीने. आणि सर्वात जगात मोठा जर चमत्कार कुठला आहे तर सर्वात मोठा जगातला चमत्कार तुमच्या आणि माझ्यामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म होणे.
म्हणा की काय वाटतंय का नाही? अरे 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 अरे. म्हणा प्रेज द लॉर्ड. का बरं हळू म्हणतो आम्ही? हालेलुया, प्रेज गॉड. देवाची उपकार स्तुती करा की सर्वात महत्वाची जर गोष्ट काय असेल तर त्याचा जन्म. त्याचा जन्म. आणि त्याचा जन्म ज्यावेळेस माझ्यात आणि तुमच्यामध्ये होतो त्यावेळेस हे सर्व अर्पण त्याच्या जन्मामुळं आमच्या जीवनात कंप्लीट होतात. म्हणून तुम्ही येशू ख्रिस्ताने क्रूसावरनं सांगितलं, लमा लमा सबकतनी, माझ्या देवा माझ्या देवा माझ्या देवा माझा तू का बरं त्याग केला? आमच्या पापामुळे. अजून अहो आमच्या डोक्यामध्ये एकच असतं, आमच्या पापामुळे त्याचा त्याग केला, आमच्या पापामुळे. अरे जर देवाने त्याचा त्याग केला नसता तर मृत्यू त्याला स्पर्श करू शकत नव्हता. हालेलुया. पापामुळे मृत्यू येणार होता, पण तो देवाचा पुत्र होता. जोपर्यंत देवाचं आणि त्याचं नातं तुटलं जात नाही तोपर्यंत मृत्यू गप्पच. तो काहीच करतो, दिसत होतं त्याला सगळं काय. पुष्कळदा माणसं तडफडत असतात पण त्यांना मरण येत नाही. येशू ख्रिस्त क्रूसावर सगळं घेऊन उभे होते. सगळे पाप त्यांच्या अंगावर होते. पापाचं वेतन मरण आहे. पण मरण देणार कसं? कारण तो देवाचा, मग तो पूर्ण मानव व्हायला पाहिजे. ते पूर्ण मानव होते, ते पूर्ण देव होते. ज्या वेळेस आमच्यातलं देवाचं सानिध्य जात त्यावेळेस सैतान आमच्यावर वार करू शकतो, तोपर्यंत नाही. म्हणा हालेलुया. सैतान आमच्यावर वार करू शकत नाही जोपर्यंत तुमच्यामध्ये देवाचं सानिध्य असतं. समशोन बघा, त्यांनी सांगितलं माझ्या त्या केसामध्ये ताकद आहे. त्या बाईनी त्या पॅलेस्टिनी लोकांना बोलवलं, त्याचे केस कापून हा उठला, माझ्यामध्ये ताकद आहे म्हणून. बघा ताकद गेली, ताकद गेली. का तर देवाचं सिक्रेट त्याच्यामधनं निघून गेलं होतं. जाते जळायला लागला, बेड्या बांधल्या. कशाच्या? पितळेच्या. पितळ म्हणजे देवाचा न्याय. देवाच्या न्यायाच्या बेड्या त्याच्या हातात होत्या. पण त्याचे काय वाढले? केस वाढले. म्हणून घाबरू नका. एखाद्या वेळेस तुम्ही पडला असाल, पण तुम्ही 7च्या 70 वेळेस आणि 70च्या 7,000 वेळेस आणि लाख वेळेस आणि 7 करोड वेळेस परमेश्वर तुम्हाला उठवल. पण तुमची उठण्याची तयारी पाहिजे. आम्ही सर्वांनी पाप केले. मी लय पवित्र आहे आणि तुम्ही असं करता आणि तुम्ही तसं करता. नो नो नो. वचन असं आहे की बाबांनो, तुम्हाला पण आहे मला पण आहे. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. तुम्ही चर्चला उशिरा येतो, मी पण येतो. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. पण मी तुम्हाला सांगितलं, इथून जाताना काय घेऊन जाताल? ख्रिस्त घेऊन जा. इथून जाताना काय घेऊन जावा? सारखं म्हणा, येशू ख्रिस्त माझ्या संगती. सारखं म्हणा. हा, घरामध्ये खूप भांडे धुवायची वेळ आली, म्हणा येशू ख्रिस्त माझ्या संगती. 2 मिनिटात भांडे होऊन जाते. कारण तुमच्या संगती कोण आहे? येशू ख्रिस्त. बायको समजा रागाने बघितलं, काय म्हणताल? येशू, येशू रक्ते जय, येशू रक्ते जय, येशू रक्ते जय. येशू ख्रिस्त माझ्या संगती आहे. बायकोचा आवाज बंद होऊन जाईल. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. समजा नवरा रागाने बघायला लागला, काय म्हणताल? येशू ख्रिस्त माझ्या संगती. एक प्रेयरच्या बाई होत्या, नवरा बायकोचं भांडण सुरू झालं. तिला काय समजा, तिने तिच्या डोक्यावर हात ठेवला, इन द नेम ऑफ जीसस, ह्याचं भांडण बंद होऊ दे. तू एकदम घाबरून गेला.
येशू ख्रिस्त कोण कुठं वापरल, कसा वापरल आणि त्याचा प्रयोग कसा होईल काही सांगता येत नाही, कारण तो चमत्कारिक आहे. हालेलुया. तो कसा आहे? चमत्कारिक आहे. एका माणसाने सांगितलं, बाळासाहेब इतकं समजून सांगितलं ना की माझ्या डोक्यात काहीच नाही गेलं. चमत्कार. साध्या सोप्या रीतीने तुमच्यापर्यंत हे मेसेज पोहोचवले जातात. आणि नंतर विचारलं, काय हो चव्हाण पाळक साहेब कोण? आमच्या मंडळीचे एल्डर. हॅलो, चव्हाण पाळक साहेब कोण? कुठले चव्हाण? अहो पाळक साहेब सुधीर चव्हाण, आमच्या मंडळीचे एल्डर. कसं काय उत्तर वाटतंय? कारण का तर ख्रिस्त संगती घेऊनच गेलेले. जर देवाची भीती जर असेल तर ते तुम्हाला कोण दिसतील? पाळक साहेब, देवाचा सेवक. त्याच्या बाबतीमध्ये बोलताना हे कोणाचा विषय? नको नको नको, चव्हाण पाळक साहेब नको बाबा, डेंजर माणूस आहे. त्याच्या बाबतीत बोललं ना की मी आजारी पडतो. नको बाई, त्याच्या बाबतीत बोललं ना की लय घरात अडचणी येतात. का? ते देवाचे सेवक आहे. अरे बोलू नका, चर्चचे विषय घरी घेऊ नका, घरातले विषय चर्च मध्ये घ्या, कारण तुमची प्रार्थना ऐकणारा देव इथं आहे. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. हा कंपॅरिझन स्टडी आहे. येशू ख्रिस्त, अब्राहम, इसाक, येशू ख्रिस्त. आणि संदेश त्यांचं शास्त्र. त्यांना एकाने विचारलं, बाळासाहेब ते काय समजून सांगितलं असलं? म्हटलं बाळा हे सांगेल. हालेलुया. म्हटलं तयार करा. देवाने मागच्या आठवड्यात हे दिलं, नवीन तयार केलं. ह्याच्या अगोदर दुसरं दिलं होतं असंच संदेश त्यांच्या शास्त्रात, ते वेगळं सांगितलं मी. पण ह्या वेळेस नवीन मिळालं, नवीन तुम्हाला दिलं. जे त्यांनी दिलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. तुमचं काम आहे हे घेऊन घरी जायचं आणि काय करायचं? अब्रामानी घर सोडलं, तुम्ही थोड्या वेळासाठी घर सोडा. येशू ख्रिस्तानी घर सोडलं. शिष्यांनी विचारलं, आम्ही तुझ्यासाठी सगळं काय काय केलेलं आहे? सोडलेलं आहे. मी ह्या जगामध्ये देवासाठी काय सोडत आहोत? हालेलुया. प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वरा, तू दिलेलं वचन यांच्यापर्यंत पोहोचवलं त्याच्याबद्दल मी तुझं गौरव करतो. हे वचन इथून घेऊन जाण्यासाठी सहाय्य कर. मंडळीतले लोक तुझे दास आणि देवा परमेश्वर तुझे सर्व लेकरं येशूच्या नावाने आशीर्वादित करतो. तुझी कृपा कर आणि दया कर. येशू आमचा तारणारा ह्याच्या नावाने मागतो म्हणून तो. आमेन. आपण सुंदर असा संदेश यावेळेस ऐकलेला आहे. आणि म्हणतात ना, घायल शेर बहुत खतरनाक होत आहे. ते आजारातून उठलेले आहे, त्यामुळे एकदम खतरनाक संदेश आज आलेला आहे आपल्याकडे. आणि हे आमचं वैशिष्ट्य असतं. जेव्हा आम्ही पडतो ना आणि उठतो ना, मग दबड ताकद घेऊन उठतो, कारण की आम्हाला उठवणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. आताच आपण बघितलं 2-3 साक्ष इथे येऊन ते एकदम डेअरिंगने बोलत होते. का? कारण की त्यांना येशूने उठवलेलं आहे. जर दवाखान्यातून इंजेक्शन लावून उठून आले ना, तर आता म्हणतील रेस्ट करा घरी. डॉक्टरने म्हटलं 2 आठवड्या बिलकुल उठायचं नाही, रेस्ट करायचं. परंतु येशूने उठवलं, लगेच दुसऱ्या दिवशीकडे चर्चमध्ये येतात आणि मग आता येशूने उठवलं, मी शांत बसणार नाही. येस. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब आपल्याला निश्चितच लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही येशूच्या द्वारे, येशूच्या आत्म्याच्या द्वारे चालवणारे लोक आहोत. कधी कधी काही लोक हेच म्हणतात की पाळक साहेब तुम्ही कुठे राहता? म्हटलं मी गुरुवारपेठ पंचवद एरियामध्ये राहतो. अच्छा अच्छा, मग आम्ही येऊ का तुमच्या घरी? म्हटलं या. परंतु रविवारच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी माझा ॲड्रेस बदलतो आणि मी ताडीवाला रोडमध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. तिकडे जाऊन या, तिथे भेटा मला, कारण की रविवारी माझं घर लॉक असतं. हो प्रियानो, आजचा संदेश तुम्ही ऐकलेला आहे. रविवार दिवशी लॉक असलेला पाहिजे आणि आपला ॲड्रेस ख्रिस्ती मंडळी असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही हा ॲड्रेस बदलतात देवासाठी, आजच आपण संदेश ऐकलेला आहे, मग देव म्हणतो त्याला ह्या घराची नाही त्या घराची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. यस, हे तुमच्या जीवनात आहे. आपलं घर जे आहे, तसं आपण बघितलं अब्राहम, इसाक, याकोब हे तंबूत राहत होते. तंबूला काही लॉक
काय नसतं, उचलायचं आणि चालू लागायचं. बंगल्यांना, घरांना, इमारतीला, आपण म्हणूया की राजवाड्यांना लॉक असतो, तंबूला लॉक नसतो. त्याचप्रमाणे आपल्या घराला देखील आपल्याला लॉक ठेवायचं नाही, कारण की आपलं दार आशीर्वादाचं दार आणि देव सतत तुमच्यासाठी उघडं ठेवतो. प्रेज द लॉर्ड. सुंदर असा संदेश आलेला आहे आणि पाळक साहेब निश्चितच आम्हासाठी, आमच्या भागासाठी, आमच्या विविध मंडळांसाठी आशीर्वादित आहे आणि प्रत्येक रविवारी ते विविध ठिकाणी जाऊन वचनाची घोषणा करतात आणि त्यामुळे प्रभू त्यांची सेवा आशीर्वादित करते. विशेष करून पाळक साहेब, त्यांच्या पत्नी पाळकीनबाईसाठी, त्याचप्रमाणे त्यांच्या मुलींसाठी विशेष आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया, कारण की प्रभू त्या सर्व कुटुंबियाच्या द्वारे देश परदेशामध्ये कार्य करत आहे. कॅनडाहून फोन आला की त्यांचे पाळक साहेब म्हणे की आम्ही इंडियामध्ये येते, परंतु तुमच्या चर्चमध्ये आम्ही येणार आहोत. प्रेज द लॉर्ड. मी म्हटलं अहो काय असं विशेष आमच्या चर्च? नाही म्हणे ते तुमच्या चर्चमध्ये ते एक डायरेक्टर येऊन गेले, दिलीप वाघ. त्यांनी एक पिक्चर बनवलेली आहे. काय नाव आहे त्या पिक्चरचं सांगावं? दिलीप वाघचं पिक्चर बघितलं की नाही बघितलं? मग काय नाव आहे त्याचं? ग्रॅहम स्टेन है ना. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या मंदिरामध्ये खूप मोठं कार्य होत आहे. प्रेज द लॉर्ड. तर ते म्हटले की आम्हाला तुमच्या चर्चला येऊन भेट देणं आवडेल. प्रेज द लॉर्ड. येस प्रियांनो, आमची चर्चची ओळख इमारत नाही, आमच्या चर्चची ओळख बेंचेस नाही, आमच्या चर्चची ओळख चव्हाण पाळक साहेब नाही, आमच्या चर्चची ओळख आहे येशू. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती मंडळीचा ख्रिस्त आमची ओळख आहे आणि त्यामुळे ख्रिस्ताला बघून लोक आकर्षित होतात. आणि त्या आपल्याला माहित आहे की जेव्हा वधस्तंभाकडे येशू जात असताना ते शास्त्री आणि परुष म्हणून पहा, ते सगळे लोक त्याच्या मागेच निघालेले आहे. तुम्ही काय करत आहात? लोक तर त्याच्या मागे निघालेले आहे. प्रेज द लॉर्ड. यस. आणि आजच संदेश आपण ऐकलेला आहे. आपल्याला सर्वात प्रथम येशूच्या मागे जायचंय. जो येशू तुम्हाला कळतो इतरांना सांगायचा आहे आणि प्रभू तुम्हाला आशीर्वाद. यावेळेस एक स्पेशल गीत होणार आहे. आपण आपले दानार्पण प्रभूच्या चरणी सादर करूया. विशेष करून कारस्तुतीचे दान दशमांश अनेक जण देते. प्रभूला धन्यवाद असो. त्याचप्रमाणे आपले VBS साठी मी मागच्या वेळेस संदेश टाकलेला आहे की 2 आठवड्यानंतर VBS आहे. VBS साठी देखील आपण दान. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यावेळी आपण एक सुंदरसं असे गीत ऐकूया. क्रूस पर येशू तेरा प्यार. हे आहा आहा क्या अनोखा क्रूस पर यीशु तेरा प्यार, हर पल मैं गाता रहूं। क्या अनोखा क्रूस पर यीशु तेरा प्यार, हर पल मैं गाता रहूं। मेरे पाप के लिए सूली पर तेरी अपनी जान, मेरे पाप के लिए सूली पर तेरी अपनी जान, तोड़े खा के क्रूस उठा के तूने हुआ बलिदान। क्या अनोखा क्रूस पर यीशु तेरा प्यार,
हर पल मैं गाता रहूं क्या अनोखा क्रूस पर यीशु तेरा प्यार, हर पल मैं गाता रहूं। यीशु तेरा मुझको बचाता है, मुझको छुड़ाता है, गिर भी जाऊं तो गुनाहों में जब भी मुझको संभालता तो है। लहू यीशु तेरा मुझको बचाता है, मुझको छुड़ाता है, गिर भी जाऊं तो गुनाहों में जब भी मुझको संभालता तू है। क्या था दर्द जो सह लिया तूने होके बेजुबान, क्या था दर्द जो सह लिया तूने होके बेजुबान, ठाओ गहरा प्यार था जहाँ तू हुआ कुर्बान, क्या अनोखा क्रूस पर यीशु तेरा प्यार, हर पल मैं गाता रहूं क्या अनोखा क्रूस पर यीशु तेरा प्यार, हर पल मैं गाता रहूं। बेताल लहू से पावन लहू से धुल जा मेरे हर पाप, योग्य मैं नहीं तेरी दया से कर दो प्रभु मुझको साफ। बेताल लहू से पावन लहू से धुल जा मेरे हर पाप, योग्य मैं नहीं तेरी दया से कर दो प्रभु मुझको साफ। क्या था प्रेम जो दिखाया तूने सबसे महान, क्या था प्रेम जो दिखाया तूने सबसे महान, है जो करुणा तेरी तूने दी है, वर्णन से अपार क्या अनोखा क्रूस पर यीशु तेरा प्यार, हर पल में गाता रहूं क्या अनोखा क्रूस पर यीशु तेरा प्यार, हर पल में गाता रहूं।
थँक्यू व्हेरी मच. मी पाळक साहेबांचे आणि सगळ्या कमिटीचे आणि मेंबर्सचे आभार मानतो. परमेश्वराने याच्यासाठीच मला निवडलेलं आहे, म्हणून मी जात असतो प्रत्येक ठिकाणी. आणि ज्या ज्या वेळेस मी जातो त्या त्या वेळेस माझ्या जीवनातले संकट निघून जातात. आणि काही दिवसापूर्वी माझी मम्मी आजारी आहे, आजारी होती. ती SI हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. ती पडली, तिच्या मेंदूला मार लागला, ती कॉमामध्ये गेली. परंतु ज्या ज्या वेळेस मी अशी स्तुती गौरव येशूची करतो त्या त्यावेळेस माझ्या मम्मीला बरं वाटतं आणि ती एकदम चांगली होत असते. हा माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून मी कुठेही बोलवलं तरी मी जातो, कारण माझं जिवंत परमेश्वर मला सहाय्य करत असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आणि पुन्हा एकदा आपण ब्रदर विजय पठारे यांसाठी जोरात टाळ वाजून आपण त्यांना धन्यवाद देऊया. उत्तमचं गीत त्यांनी परमेश्वराच्या गौरवासाठी